प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज म्हणण्यासाठी जो अध्याय मी निवडला आहे तो आहे दुसरे राजे याचा 4था अध्याय 1 ते 7 वचन. दुसरे राजे 4था अध्याय 1 ते 7 वचन. आणि यामध्ये एक विधवा स्त्री आणि तिच्या भांड्यात असणारं तेल याची गोष्ट आपण वाचतो. या ठिकाणी आपण पाहतो की संदेष्टा अलिशा याचे जे शिष्य होते त्यामध्ये एक शिष्य मरण पावला आणि तो जेव्हा मरण पावला तेव्हा त्याची विधवा स्त्री ही अलिशाकडे आलेली आहे आणि त्याच्याकडं ती गाऱ्हाणं करत आहे. त्याला ती म्हणत आहे की तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा असा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून घेण्यास आला आहे. प्रियांनो, या ठिकाणी ही जी स्त्री अलिशाकडं आपलं गाऱ्हाणं, आपलं दुःख, आपली समस्या घेऊन आलेली आहे आणि ते घेऊन आलेलं असताना अलिशाशी ती अतिशय व्यवस्थितरित्या बोलत आहे आणि या ठिकाणी ती अलिशाला 4 गोष्टींची जाणीव करून देते. कोणत्या गोष्टी? तर पहिली म्हणजे त्याला ती जाणीव करून देत आहे की तिचा जो पती मरण पावला तो सेवक होता. दुसरी गोष्ट, तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. तिसरी गोष्ट की तो कर्जबाजारी होता. आणि चौथी गोष्ट की कर्ज फेडू न शकल्यामुळं आज सावकार तिच्या दारामध्ये आलेला आहे तिच्या 2 मुलांना दास करून घेण्यासाठी. प्रियांनो, ही स्त्री अतिशय दुःखी अशी आहे. पती निधन पावलेला आहे, दारात सावकार उभा आहे आणि तो गुलाम म्हणून किंवा दास म्हणून तिच्या 2 मुलांना घेऊन जाण्यास निघालेला आहे किंवा तिच्या दारात आलेला आहे. वास्तविक पाहता कदाचित हे 2 मुले लहान असतील आणि गुलामाचं जीवन काय असतं किंवा दासाचं जीवन किती कष्टमय असतं हे त्या स्त्रीला माहीत असेल आणि म्हणून ती गोंधळून गेलेली आहे. अगोदरच ती निराधार झालेली आहे पतीच्या निधनामुळं आणि आता जे तिचे 2 मुलं तिचा आधार आहेत ते सुद्धा सावकार घेऊन जाण्यास आलेला आहे आणि म्हणून आता काय करावं, या संकटातून मार्ग कसा काढावा, ती घाबरलेली आहे, कष्टी झालेली आहे. आणि मग अशा वेळेला हताश न होता, आपलं धैर्य न सोडता ही अलिशाकडे आलेली आहे. कारण तिला विश्वास होता, परमेश्वरावर तिचा विश्वास होता. अलिशा नक्कीच परमेश्वराचा संदेष्टा आहे. परमेश्वराच्या द्वारे तो आपलं हे संकट निवारण करण्यास आपल्याला मदत करेल, आपला प्रश्न सोडवल, आपली समस्या सोडवल आणि म्हणून ती इतर कोणाकडे न जाता अलिशाकडे आलेले आहे. प्रियानो, पुष्कळता आमच्या जीवनातही असे प्रसंग येतात
दुःखाचे प्रसंग येतात, अडीअडचणीचे प्रसंग येतात आणि आम्ही गोंधळून जातो. काय करावं आम्हाला सुचत नाही. आणि मग आम्हाला आमचे मित्र आठवतात, आमच्या मैत्रिणी आठवतात, आमचे नातलग आठवतात की चला त्यांच्याकडे जाऊ, आपली समस्या सांगू. परंतु प्रियानो, लक्षात ठेवा, ज्या वेळेला आम्ही इतरांना आमच्या समस्या सांगतो, इतरांना आमच्या अडचणी सांगतो, त्यावेळेला शक्यतो ते आमची मदत करत नाही. थोडासा धीर देतील, परंतु मदत करत नाहीत. उलट काय करतात, आणखीन दुसऱ्यांकडे जाऊन याविषयी चर्चा करतात. आणि म्हणून लक्षात ठेवा की आमची समस्या कितीही छोटी असो, मोठी असो, आणि तिला घाबरून न जाता समस्या निवारण करणारा जो आमचा परमेश्वर आहे त्याच्याकडे आम्ही धाव घेतली पाहिजे. कारण त्याला आमच्या समस्या माहीत आहेत. तो एक दयाळू, कृपाळू असा आमचा पिता आहे. आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत तो आम्हाला एकटा कधीच सोडत नाही. कारण त्याचं वचन आम्हाला सांगतं की मी तुम्हाला अनाथ, एकटा असं कधीच सोडणार नाही. आणि म्हणून कठीण परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराकडे जाऊया. जसं तो आम्हाला एकटं सोडत नाही, तसंच तो आम्हाला त्यावेळेला धीर देतो आणि या परिस्थितीशी सामना करायला शिकवतो. तसंच या परिस्थितीतून तो आम्हाला मार्ग दाखवतो. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत प्रथम आपण परमेश्वराचा धावा केला पाहिजे. अलिशाकडे आल्यानंतर ही विधवा स्त्री त्याला म्हणते, तुला ठाऊक आहे की माझा नवरा परमेश्वराचं भय बाळगणारा होता. किती सुंदर रीतीने ही स्त्री अलिशाला आपली व्यथा सांगते, आपलं गाऱ्हाणं त्याच्या पुढे सादर करते आणि किती व्यवस्थितपणे हे गाऱ्हाणं ती अलिशा पुढे मांडते. की या वेळेला ती म्हणते, तुला ठाऊक आहे की माझा पती हा परमेश्वराचं भय बाळगणारा होता. तो अलिशा बरोबर परमेश्वराची सेवा करत होता. आणि म्हणून निश्चितच अलिशाला हे माहीत असेल की हा सेवक कसा आहे, तो किती प्रामाणिकपणे परमेश्वराची सेवा करत आहे, किती प्रामाणिकपणे, किती भयांमध्ये राहून परमेश्वराला भिवून प्रत्येक गोष्ट तो करत आहे, हे अलिशाला ठाऊक होतं. पण तरी सुद्धा ही त्याला त्याची आठवण करत आहे. प्रियांनो, आमचंही जीवन तसंच आहे. आम्हाला असं वाटतं आम्ही काय करतो, काय नाही, कोणीच पाहत नाही. परंतु लक्षात ठेवा की परमेश्वर आमचं निर्माण करताय. त्याला आमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी माहीत आहेत. वचन सांगतं, आईच्या उदरात गर्भधारण करण्यापूर्वीपासून तो आम्हाला ओळखतो. आमचं वागणं कसं आहे, आमचं बोलणं कसं आहे, आमचं राहणं कसं आहे, आमचे एकमेकांबरोबर संबंध कसे आहेत, हे सर्व परमेश्वराला ठाऊक आहे. कोणतीच गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही. पण त्याच्यावर जर आम्ही प्रीती करत नाही, त्याच्याजवळ जर आम्ही कधी जात नाही, त्याच्या सानिध्यात राहत नाही, त्याची प्रार्थना करत नाही, त्याचा धावा करत नाही, तर कितीही परमेश्वराची इच्छा असली की याला मदत करावी, याला संकटातून बाहेर काढावं, तरी सुद्धा परमेश्वर काहीच करू शकत नाही. कारण त्याला नेहमी वाटतं की ही माझे लेकरं आहेत,
मी यांच्यावर प्रेम करतो आणि जसं मी यांच्यावर प्रेम करतो तसं या लेकरांनी सुद्धा माझ्यावर प्रेम करावं. एक बाप म्हणून त्यांनी माझ्याकडे धाव घ्यावी. कोणती गोष्ट हवी नको हे त्यांनी मला सांगावं आणि ज्या वेळेला आम्ही त्याच्याकडं मागतो त्यावेळेला परमेश्वर निश्चित ती गोष्ट आम्हाला देतो. पण जर आम्ही त्याच्याकडे गेलो नाही, बाप म्हणून त्याला हाक मारली नाही, तर त्याला त्याचं वाईट वाटतं. आपल्याला वचन सांगतं की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी जगासाठी दिला. का तर आमचा नाश होऊ नये आणि आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि असा जो आमच्यावर प्रीती करणारा परमेश्वर की जो स्वर्ग सोडून आमच्यासाठी या पृथ्वी तलावर आला, वधस्तंभावरचं दुःख त्याने सहन केलं, वेदना त्याने सहन केला, तो परमेश्वर आमची मदत करणार नाही का? निश्चितच. प्रभूला ठाऊक आहे आमच्या गरजा, आमची संकट, आमची समस्या. तो निश्चित आम्हाला काय करणार, त्यातून बाहेर काढणार. अलिशाचा हा शिष्य कसा आहे, अलिशाला माहीत होतं, तरी त्याला त्याची पत्नी आठवण करून देती की तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. प्रियांनो, परमेश्वर त्याचं भय बाळगणाऱ्या त्याच्या लेकरांना, त्याच्या सेवकांना, त्याच्या भक्तांना कधीच सोडत नाही. आणि म्हणून त्याचे नेत्र हे सदा आपल्याकडे लागलेले असतात. आणि याचं उदाहरण आपण जुन्या करारामध्ये पाहतो. दुसरे राजे याचा 20वा अध्याय जर आपण पाहिला तर त्यामध्ये आपल्याला हिजकिया राजाची गोष्ट पाहायला मिळते की हिजकिया राजा हा सुद्धा परमेश्वराचं भय बाळगणारा होता. राज्यकारभार करताना तो परमेश्वराला आवडेल अशाच गोष्टी करत होत्या आणि आपल्या जीवनामध्ये तो सत्याने आणि सात्विकपणे वागत होता. परमेश्वराच्या दृष्टीने जे जे योग्य आहे ते सर्व तो करत होता. पण जेव्हा तो आजारी पडला, मृत्यूशय्येवर पडला, त्यावेळेला परमेश्वराने काय केलं तर यशया संदेष्टाला त्याच्याकडे पाठवलं आणि त्याला निरोप दिला की तू आपल्या घराची आवराआवर कर, कारण तू आता मरणार आहेस. आणि जेव्हा हिजकिया राजाने हे ऐकलं तेव्हा त्याने काय केलं तर आपलं तोंड त्याने भिंतीकडे करून मी म्हणजे हिजकिया राजा परमेश्वरापुढे कसा वागला याची परमेश्वराला त्याने आठवण करून दिली, जाणीव करून दिलेली आहे. आणि परमेश्वराला तो विनंती करत आहे की हे सर्वांचं तू काय कर, स्मरण कर, आठवण कर की मी तुझ्या पुढे कसा वागलो. आणि त्यानंतर तो मनस्वी रडलेला आहे. आणि जेव्हा त्याचे अश्रू परमेश्वराने पाहिलेले तेव्हा त्याच क्षणी लगेच त्याने यशया संदेशाला परत माघारी हिजकिया राजाकडे पाठवलेले आणि त्याला निरोप दिलेला आहे. तो म्हणत आहे की परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकलीये, तुझे अश्रू मी पाहिले आहेत, मी तुला बरे करतो आणि तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. होय प्रियांनो, जे त्याच्या भयात राहतात परमेश्वर काय करतो, त्याचे अश्रू पाहतो, त्याची विनंती ऐकतो, त्याची प्रार्थना ऐकतो आणि काय करतो, त्याला रोगमुक्त करतो, त्याला बरे करतो आणि आणखीन त्याला दीर्घायुष्य करतो.
जसं हिजकिया राजाला त्याने बरं केलं, त्याच्या शत्रूपासून त्याला सोडवलं, एवढंच नव्हे तर त्याचं आयुष्य परमेश्वराने वाढून दिलेले आणि त्याच्या राज्यामध्ये शत्रूपासून त्याची सुटका करून त्याच्या राज्यामध्ये परमेश्वराने शांतता निर्माण केलेली. अलिशाच्या शिष्याची पत्नी सुद्धा आपला पती कसा होता याचं स्मरण ती जेव्हा अलिशाला करून देते तेव्हा अलिशा तिला प्रश्न विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. प्रियांनो, आज प्रभूची आमच्याकडून हीच इच्छा आहे की आम्ही त्याला आमच्या समस्या सांगाव्यात, आमचे दुःख सांगावे, आम्ही कोणत्या परिस्थितीतून, कोणत्या त्रासातून, कोणत्या आजारातून जात आहोत ते आम्ही त्याला सांगावं. कारण आमची प्रार्थना ऐकण्यास तो उत्सुक आहे, त्याचं उत्तर देण्यास तो उत्सुक आहे. आणि म्हणून आपण काय करूया, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या त्या पित्याकडं, परमेश्वराकडं जाऊया. कारण आमचा परमेश्वर हा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. ज्या वेळेला अलिशाने हिला प्रश्न विचारला त्यावेळेला दुसरा प्रश्न त्याने विचारला की तुझ्या घरात काय आहे. आणि या वेळेला तिने उत्तर दिलं की एक खडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीच नाही. आणि त्यावेळेला अलिशाने तिला तिच्या समस्येतून सुटण्याचा एक सुंदरसा, अगदी सोपा असा मार्ग सांगितलेला आहे. तो तिला काय म्हणते, तू घरी जा आणि आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी भांडी आण, आपल्या पुत्रासह घरात जा, दार बंद कर आणि ते जे तेल आहे तुझ्याकडं ते सर्व भांड्यामध्ये ओत. जे जे भांड भरल ते ते तू काय कर, बाजूला ठेव. आणि अशा प्रकारे त्या स्त्रीने अलिशाच्या शब्दांचं आज्ञापालन केलं. लागलेच ती घरी गेली आणि त्या ठिकाणी तिने काय केलेलं आहे, त्या आपल्या घरातील तेलापासून सर्व भांडी जी जी घरामध्ये होती, शेजाऱ्यांकडून आणलेली होती, ती सर्व भांडी तिने भरली. आणि जेव्हा एकही भांड शिल्लक राहिलं नाही तेव्हा ते तेल वाढायचं थांबलेले. किती अद्भुत असं कार्य त्या ठिकाणी परमेश्वराने केलेले. आणि सुंदर असे आशीर्वाद त्या ठिकाणी तिने जे आज्ञापालन केलेलं आहे त्यामुळं तिला मिळाले. कोणते आशीर्वाद तिला मिळाले तर पहिलं म्हणजे जसं अलिशाने तिला सांगितलं की हे तेल विक आणि सावकाराचं कर्ज तू फेड. तसं तिने ते तेल विकलं, सावकाराचं कर्ज फेडलं. जे आपली 2 मुलं दास म्हणून त्याच्याकडे जाणार होती त्यांनाही त्यापासून तिने वाचवलं. स्वतःजवळ सुरक्षित असं त्या मुलांना तिने ठेवलं. आणि ते जे आशीर्वादित असं तेल तिला मिळालं त्यातून तिने स्वतःचा उदरनिर्वाह केला, आपल्या मुलांचा उदरनिर्वाह केला. आणि त्याचप्रमाणे ते आशीर्वादित तेल शेजाऱ्यांच्या घरामध्ये सुद्धा गेलं, त्यांना सुद्धा तिने ते दिलं. प्रियानो, लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी परमेश्वराचं आज्ञापालन आहे आणि त्याप्रमाणे कृती करली जाणे किंवा केली जाणं हे आहे,
त्या ठिकाणी परमेश्वर भरभरून आशीर्वाद देतो. प्रत्येक गोष्टीमध्ये बरकता देतो. आणि हे या स्त्रीने अनुभवलं. तसंच आपण आणखीन एक उदाहरण नवीन करारामध्ये पाहतो. प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ज्या वेळेला येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि ते प्रभूची सेवा करत या ठिकाणी जात होते. तसंच एकदा पेत्र आणि योहान हे मंदिरामध्ये जात असताना सुंदर नामे दरवाजाजवळ त्यांना एक लंगडा भिकारी बसलेला दिसला, जो पेत्र आणि योहान यांच्याकडे आशेने पाहत होता की मला यांच्याकडून काहीतरी मिळेल. आणि जेव्हा पेत्राला हे कळालं तेव्हा तो त्याला म्हणते की माझ्याजवळ सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि असं म्हणताच त्याही ठिकाणी एक अद्भुत कार्य झालेलं आहे. जो कित्येक वर्षाचा लंगडा त्या ठिकाणी बसलेला होता, तो तात्काळ उठून उभा राहिलेला आहे. त्याच्या पायात बळ आलेलं आहे की जे फक्त येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जे सामर्थ्य होतं, त्या सामर्थ्याद्वारे त्याला ते बळ मिळालं. तो उभा राहिला आणि काय केला? परमेश्वराची स्तुती करू लागला, धन्यवाद देऊ लागला त्याला. इतकंच नव्हे तर परमेश्वराची स्तुती करत जो एवढ्या वर्ष मंदिराच्या बाहेर होता, तो मंदिराच्या आत गेलेला आहे. आणि त्याला हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा लोक त्या ठिकाणी त्याला पाहण्यासाठी आलेले. ते आश्चर्य करत आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनीही काय केलेलं आहे? परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे. आज आम्हाला परमेश्वराच्या पवित्र आत्म्याची गरज आहे प्रियांनो. आणि त्यासाठी आम्हाला या विधवा स्त्रीच्या जे भांडे रिक्त त्या घरात होते, जे भरले गेले, नंतर आम्हाला प्रथम आमच्या अंतःकरणाला रिक्त होण्याची गरज आहे. कारण आमचं अंतःकरण हे कितीतरी वाईट गोष्टींनी भरलेले. आमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात. आम्ही एकमेकांचा द्वेष करतो, हेवा करतो. आमच्या मनामध्ये मत्सर भरलेला आहे. आमच्या मनामध्ये काही ना काहीतरी दुष्ट योजना चालू असतात. राग आहे, लोभ आहे. आणि हे जर सर्व काही आमच्या अंतःकरणामध्ये असेल तर आम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद, परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कधीच मिळणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही एक भग्न हृदयाने आमच्या सर्व पापांबद्दल, ज्या ज्या उणीवा आमच्यामध्ये आहे, त्या सर्वांबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागूया. आणि त्याला हीच विनंती करूया की प्रभू, आम्ही रिक्त अंतःकरणानं तुझ्याकडे येत आहोत. आमच्या सर्व पाप अपराधांची क्षमा कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावर कर, जेणेकरून प्रभू आमच्या जीवनाद्वारे तू उंचविला जाशील, तू गौरविला जाशील. परमेश्वर करो ही वचनं आमच्यासाठी आशीर्वादित हो.